नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि वाचकांनो. आजचा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओचा विषय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे संविधान. आणि नुकतंच एक पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. नुकतंच नाही झालेलं आहे, परंतु नुकतंच याचा अर्थ गेल्या 5 वर्षामध्ये 10 वर्षाच्या कालखंडाच्या नुसार नुकतंच नाही तर राजा राक्षसांचं हे पुस्तक काही वर्षापूर्वी प्रकाशित झाले होतं. अतिशय चांगलं पुस्तक आहे. फारसं जुनं पुस्तक नाही, कारण का त्याचे लेखक जे आहेत शरद तांदळे साहेब, हे तसे बघायला गेले तर एक मेकॅनिकल इंजिनियर आहेत शिक्षणाने आणि अतिशय उमद्या स्वभावाचं असं हे एक व्यक्तिमत्व आहे. आणि त्यांनी जे पुस्तक लिहिलेलं आहे राजा राक्षसांचा, तर आजच्या व्हिडिओचा जो विषय आहे तो असा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजेच भारतीय संविधान, रावण राजा राक्षसांचा हे पुस्तक. आणि आता जी एक साहित्य संमेलन झालं सातारला आणि महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र शासनाचा जो एक पुरस्कार भेटतो की साहित्य अकादमीचा पुरस्कार वगैरे भेटतो, तर माझं असं स्पष्ट मत आहे की राजा राक्षसांचा हे जे पुस्तक आहे यांना साहित्य अकादमीचा महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार भेटला जावा. जर भेटला वगैरे असेल तर माझ्यापर्यंत आलेलं नाही आहे पुस्तका पेपरमध्ये, तर मी काय वाचलेलं नाही, किंवा त्या पुस्तकाला कुठला तरी चांगला मान्यता प्राप्त असा, कारण त्या पुस्तकाचा विषयच तसा आहे. कारण श्रीराम असो किंवा रावण असो, हे दोन्हीही आपल्या संस्कृतीचे नायक आहेत. श्रीराम असो, राम असो किंवा रावण असो किंवा श्रीकृष्ण असो, हे आपल्या संस्कृतीचे नायक आहेत. तर रावणाकडे कसं आहे माहीत आहे का, की हा भारतामध्ये हा जो एक सांस्कृतिक संघर्ष जो आहे, म्हणजे हा संघर्ष हा सांस्कृतिक स्वरूपाचा आहे. दोन संस्कृतीमधला हा फरक आहे. तर राजा राक्षसांचा या पुस्तकामध्ये रावण हा जो आदिवासीचा जो राजा आहे, म्हणजे त्याच्याविषयी संपूर्ण लिहिलेलंच आहे तांदळे साहेबांनी. मला काही वेगळं सांगायची गरजच नाही आहे. मला वेगळं एवढं सांगायचं आहे की संविधान लिहिताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, म्हणजे आपल्या घटनेची 25 ते 28 ही जी कलमं आहेत, हे फ्रीडम टू रिलिजियस, म्हणजे जे आपल्याला एक प्रकारे धर्म आचरण, धर्माबद्दल आपला दृष्टिकोन किंवा धर्माची प्रॅक्टिस किंवा धर्माबद्दल आपलं वागणं कसं असावं हे गवण करणारं हे 25 ते 28 ही जी कलमं आहेत, ही आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला धार्मिक स्वातंत्र्य दिलेलं आहे. त्यावेळी के.टी. शहा यांनी एक आक्षेप घेतला होता आणि त्यांनी असं सांगितलं होतं की शासनाची, राज्यव्यवस्थेने ज्यांना अनुदान दिलेलं आहे किंवा राज्य शासनाच्या मार्फत ज्या शिक्षण संस्था चालवतात त्याच्यामध्ये धार्मिक शिक्षण दिलं जाऊ नये, अशा पद्धतीने त्यांनी एक घटना दुरुस्ती म्हणा किंवा असा एक प्रस्ताव ठेवला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना योग्य पद्धतीने विश्लेषण करून त्याला एक प्रॉपर उत्तर दिलेलं आहे. त्यावेळी त्यांनी सांगितलेलं आहे की धार्मिक शिक्षण आणि धार्मिक संशोधन यात फरक केला पाहिजे. त्यांनी काय सांगितलेलं आहे, धार्मिक शिक्षण आणि धार्मिक संशोधन याच्यामध्ये फरक केला पाहिजे. तर धार्मिक शिक्षण आणि संशोधन, मला वाटतं की राजा शरद तांदळे साहेबांनी हे जे पुस्तक लिहिलेलं आहे राक्षसांचा, याच्यामध्ये रावणाकडे 360 डिग्री ने, म्हणजे पूर्णपणे आतापर्यंत रावण हा खलनायक होता, परंतु त्याला नायक, त्याच्यातल्या पॉझिटिव्ह गोष्टी या शरद तांदळे साहेबांनी एवढं दीर्घ संशोधन करून त्यांनी तो विषय मांडलेला आहे ना, की हे पुस्तक हे साहित्य अकादमीचं, इव्हन या पुस्तकाला ज्ञानपीठ अवॉर्ड पण भेटला पाहिजे, पण ज्ञानपीठ अवॉर्ड वगैरे
एवढा माझा अधिकार नाही की ज्ञानपीठ अवॉर्ड कुणाला भेटावं हे सांगण्या एवढा, परंतु महाराष्ट्र शासनाने तरी मात्र साहित्य अकादमीचा पुरस्कार या पुस्तकाला दिलाच पाहिजे या मताचा मी आहे. तर माझ्या मताची पब्लिकने आणि शासनाने थोडी दखल घ्यावी म्हणून हा मी व्हिडिओ तयार केलेला आहे. हा व्हिडिओ योग्य व्यक्तीवर ज्यांच्याकडे जायला पाहिजे, जे शासनाचे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत, त्यांना मी हा व्हिडिओ त्यांच्याकडे पोहोचवणार आहेत आणि तूर्त हा माझ्या चॅनलवर पण मी हे करणार आहे, अपलोड करणार आहे. तर वाचकांनी याची दखल घ्यावी. थँक्यू, धन्यवाद.